नमस्कार मित्रमैत्रिणींनो. पाऊस पडायला लागला ना की नेमकी भजीचीच आठवण काय येते, कारण यामध्ये आपलं बालपण दडलेलं आहे. कोणाचं तरुणपणी अगदी हॉटेलात बसल्यावर चहाबरोबर भजी खायला, ह्या सगळ्या आठवणी ताज्या होतात. म्हणूनच तर भजीची आठवण येते. चला भजी बनवूया. आपण इथे एक थोडंसं भरड केली आहे, धणा जिरा आणि हिरव्या मिरचीची. हे बाजूला ठेवून देऊया. कांदा बारीक चिरूया, अगदी पातळ पातळ. तुम्हाला जशा शेपमध्ये आवडेल तसं आपण चिरून घेऊया. इथे मी ना थोडंसं वेगळं केलं आहे. मी 1-2 बटाटे घेतलेले आहेत आणि त्याला ना जाड्या बाजूची आपली जी किसणी असते ना, जाड किसणी, त्याच्याने किसून घेतले आहेत. असे बघा, थोडेसे असे जाडे भरडे. आणि ते सुद्धा आपण ह्या कांद्यामध्ये घालून घेऊया आणि चांगलं चुरून घेऊया, दोन्ही एकत्र करून, म्हणजे त्याला थोडंसं पाणी सुटेल. चवीनुसार मीठ घालूया आणि आपण जे धणा जिरा आणि मिरचीची भरड वाटली होती ना, ती 2 चमचे घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करूया. डाळीचं पीठ घेतलं आहे मी इथे 3 ते 4 चमचे आणि 1 ते 1.5 चमचा तांदळाची पिठी घेतली आहे. हळद घाला आणि काश्मीरी लाल मिरची पूड घाला. तांदळाची पिठी मात्र आठवणीने घाला, त्याच्याने छान कुरकुरीत होतात. सगळं मिक्स करून घेऊया आधी आणि अगदी वाटलंच तर थोडंसं पाणी घालूया. सगळं मिक्स झालेलं आपलं भजीचं पीठ. आता ह्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. बाजूला कढईमध्ये तेल तापत ठेवूया. छान थोडासा ओवा पण मी घातला आहे. मी विसरले सांगायला. मिरच्या तर हव्यातच. मिरची अशी थोडी स्लिट करून घेऊया, म्हणजे ती तेलात उडणार नाही. चला भजीचं बीठ घेऊया असं गोळा आणि थोडे थोडे करून आपण तेलात सोडूया. छान सुटतील तेव्हा मग आपण ते उलटपालट करून अगदी छान सोनेरी रंगावर येईपर्यंत भजी तळून घेऊया. आपले भजी झालेले आहेत बघा तळून. काय मस्त दिसत आहेत ना खेकडा भजी, अगदी छान. कांदा आणि बटाटा घालून मस्त दिसत आहेत. चला मिरच्या तळून घेऊया, त्यावर थोडंसं मीठ घालूया, म्हणजे छान चवीला लागेल. आणि आपण हे कुठल्याही लसूण चटणी किंवा आवडेल त्या चटणीबरोबर, पावाबरोबर, तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. तुम्हाला कशाबरोबर खायला आवडतात ते मला नक्की सांगा. बाहेर इतका धुवाधार पाऊस पडतोय आणि मस्त गरमागरम भजी आणि त्याच्याबरोबर अगदी वाफाळलेला चहा. आहा, सुख म्हणजे हेच असतं नाही. माझ्या जर अशा सोप्या सोप्या रेसिपी आवडल्या तर नक्की चॅनलला फॉलो करा.